So, hello students. In today's lecture, okay, this will be our lecture number 5. Okay, in last lecture we have seen what is orbital. Orbital म्हणजे काय ते आपण बघितलं होतं. ह्या लेक्चरमध्ये आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल बद्दल बघणार आहोत. हा एक बेसिक पॉईंट आहे मॉडर्न पिरियोडिक टेबलचं. सो त्याबद्दल आपण जरा बेसिक थोडंफार बघणार आहोत. ओके, आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जरासं डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, सो मॉडर्न पिरियोडिक टेबल. ओके, चालेल. सो मॉडर्न पिरियोडिक टेबल म्हणजे काय? व्हॉट इज मॉडर्न पिरियोडिक टेबल? सो बघा, एलिमेंट्सचा शोध लागत होता, राईट? आणि जसं जसं एलिमेंट्सचा शोध लागत होता तसं तसं आपल्याला त्यांना त्या एलिमेंट्सला अरेंज करायचं होतं. ओके, एका ठिकाणी काय करायचं होतं, अरेंज करायचं होतं. सो त्यासाठी खूप साऱ्या सायंटिस्टने खूप सारे प्रयत्न केले होते. सो पहिलंच आलं होतं डॉमेट्रिक ट्रायड्स म्हणून आलं होतं, डॉबेरेनस ट्रायड्स म्हणून. त्यानंतर न्यूलँड्स ऑक्टेव्स म्हणून आलं होतं. ओके, त्याच्यानंतर मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल म्हणून आलं होतं. सो मेंडेलिव्ह म्हणून एक सायंटिस्ट होता. ओके, सो मेंडेलिव्ह सायंटिस्ट होता आणि त्यांनी रशियन सायंटिस्ट होता. त्यांनी पिरियोडिक टेबल बनवलं होतं. ओके, आणि त्यावेळी जेवढे एलिमेंट्स होते तेवढ्या एलिमेंट्सना घेऊन त्यांनी काय केलं होतं, पिरियोडिक टेबल बनवलं होतं. सो त्यावेळी 63 एलिमेंट्स होते, भेटले होते त्यांना. सो त्यांचा शोध लागला होता 63 एलिमेंट्सचं. सो त्या 63 एलिमेंटचं यूज करून त्यांनी काय केलं होतं, पिरियोडिक टेबल बनवलं होतं आणि त्याला आपण म्हणतो मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. सो मेंडेलिव्ह डिमित्री मेंडेलिव्ह हा सायंटिस्ट आहे, त्याला आपण म्हणतो फादर ऑफ पिरियोडिक टेबल. ओके, त्यानंतर हेनरी मोस्ली म्हणून एक सायंटिस्ट होता. हेनरी मोस्ली. ओके, सो हेनरी मोस्ली म्हणून एक सायंटिस्ट होता, इंग्लिश सायंटिस्ट आहे तो. आणि त्याने 1914, ओके, 1914मध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबल तयार केलं. ओके, सो त्यांनी ॲक्च्युली मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल होतं त्यालाच मॉडिफाय केलं. ओके, आणि त्यामध्ये एलिमेंट्स सगळे इन्क्लूड केले. ओके, आणि त्यावेळी त्यांनी मॉडर्न पिरियोडिक टेबल बनवलं. ओके, सो मेंडेलिव्हच्या वेळी 63 एलिमेंट्सचा शोध लागला होता, व्हाईल हेनरी मोस्लीच्या वेळी म्हणजेच 1914मध्ये टोटल 118 एलिमेंट्सचा शोध लागला होता आणि 118 एलिमेंट्सला हेनरी मोस्लीने अरेंज केलं होतं. ओके, आता फरक फक्त एवढा होता, मेंडेलिव्हने अकॉर्डिंग टू ॲटॉमिक मास, ओके, ॲटॉमिक मास प्रमाणे काय केलं होतं, एलिमेंट्स अरेंज केले होते. व्हाईल हेनरी मोस्लीने काय केलं होतं, ॲटॉमिक नंबर प्रमाणे काय केलं होतं, अरेंज केलं होतं. सगळ्या एलिमेंट्सला आपण ॲटॉमिक नंबर प्रमाणे अरेंज केलं होतं आणि त्यावरून आपल्याला काय भेटलंय, मॉडर्न पिरियोडिक टेबल भेटलेलं आहे. ओके, चालेल. आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल. ओके, सो टोटल एलिमेंट्स किती आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये? सो 118 एलिमेंट्स आहेत. टोटल एलिमेंट्स किती असणार आहेत? 118 एलिमेंट्स. ओके, सो दिस इज द मॉडर्न पिरियोडिक टेबल. टोटल त्यामध्ये 118 एलिमेंट्स असणार आहेत. ओके, चालेल. आणि ते अरेंज कसे झालेले आहेत? अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर. अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर. फॉर एक्झाम्पल, हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे, हेलियमचा ॲटॉमिक नंबर 2, ओके, लिथियमचा 3, 4, ओके, त्यानंतर 5, 6, 7 ह्याप्रमाणे काय झाले ते अरेंज झालेले आहे, राईट? चालेल. सो बेसिक पॉईंट्स बघत जाऊया आपण ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. सो फर्स्ट, एलिमेंट्स. टोटल एलिमेंट्स किती आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये? सो 118 एलिमेंट्स आहेत त्यामध्ये. ओके, आणि ते अरेंज कसे झाले आहेत? अकॉर्डिंग टू द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर. ओके, चल. आता मॉडर्न पिरियोडिक टेबलमध्ये 4 ब्लॉक्स आहेत. टोटल किती ब्लॉक्स आहेत? 4 आहेत. सो एस ब्लॉक, त्यानंतर पी ब्लॉक, त्यानंतर डी ब्लॉक आणि त्यानंतर एफ ब्लॉक. सो असे काय असणार आहेत? 4 ब्लॉक्स असणार आहेत, एस पी डी एफ. ओके, चालेल. त्यानंतर त्यामध्ये कॉलम्स,
ओके. कॉलम्सला ग्रुप्स म्हटलं जातं. इट इज नोन एज ग्रुप्स. ओके. सो टोटल कॉलम्स किती असणार आहेत? 18 कॉलम्स असणार आहेत किंवा 18 ग्रुप्स असणार आहेत. ओके. आणि रोज किंवा त्याला आपण पिरियड्स असं म्हणतो. सो रोज विल बी 7 रोज असणार आहेत. ओके. सो 18 ग्रुप्स आणि 7 पिरियड्स ह्या वेने मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये 18 ग्रुप्स असणार आहेत आणि 7 पिरियड्स असणार आहेत. आणि त्यामध्ये 4 ब्लॉक्स असणार आहेत. 4 ब्लॉक्स प्रमाणे अरेंज केलेलं असणार. ओके. चालेल. सो पिरियडिक टेबलमध्ये बघूया. सो ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2. ओके. सो ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2, दिस विल बी इन्क्लुडेड इन एस ब्लॉक. ह्याला काय म्हटलं जातं? एस ब्लॉक म्हटलं जातं. म्हणजे इकडचं हायड्रोजन पासून फ्रेन्सियम पर्यंत, बेरिलियम पासून रेडियम पर्यंत हे सगळे एलिमेंट्स कुठे आले? एस ब्लॉक मध्ये आलेले आहेत. राईट. त्यानंतर ग्रुप 13, ग्रुप 14, ग्रुप 15, ग्रुप 16, ग्रुप 17, ग्रुप 18 हे सगळे कशात येणार आहेत? पी ब्लॉक मध्ये येणार आहेत. ग्रुप 13 टू 18 कशात असणार आहेत? पी ब्लॉकमध्ये असणार आहेत. ओके. सो टोटल 6 ग्रुप्स असणार आहेत पी ब्लॉकमध्ये. एस ब्लॉकमध्ये टोटल 2 ग्रुप्स असणार आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट येतो डी ब्लॉक. ओके. सो डी ब्लॉक. ओके. डी ब्लॉकमध्ये काय असणार आहे बघा? ग्रुप 3, ग्रुप 4, ग्रुप 5, ग्रुप 6, ग्रुप 7, ग्रुप 8, ग्रुप 9, ग्रुप 10, ग्रुप 11, ग्रुप 12. ओके. सो 3 टू 12 म्हणजेच टोटल किती होतात? 10 ग्रुप्स होतात. हे कशात येतात? डी ब्लॉकमध्ये येतात. सो डी ब्लॉकमध्ये टोटल किती असणार आहेत? 10 ग्रुप्स असणार आहेत. ओके. आणि लास्ट आहे एफ ब्लॉक, जो बॉटमला आहे. ओके. सो एफ ब्लॉकमध्ये बघा, एफ ब्लॉकमध्ये जरासं वेगळं आहे काहीतरी. ओके. सो ह्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. ओके. सो फर्स्ट कॉलम मी कन्सिडर केलेला नाहीये, कारण हे जे फर्स्ट आहेत लॅन्थेनम आणि ॲक्टिनम यांची जागा ॲक्च्युअली डी ब्लॉकमध्ये आहे. ओके. ते एफ ब्लॉकमध्ये नाही, ते कुठे असणार आहेत? डी ब्लॉकमध्ये असणार आहेत. ओके. वेल बाकीचे सगळे कुठे असणार आहेत? एफ ब्लॉकमध्ये असणार आहेत. ओके. चालेल. सो हे सगळे कुठे येतात? एफ ब्लॉकमध्ये येतात. ओके. एफ ब्लॉक. सो एफ ब्लॉकमध्ये किती असणार आहेत? 14 ग्रुप्स असणार आहेत. ओके. असं लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवू शकतात आपण, किंवा एफ ब्लॉकमध्ये 14 कॉलम्स असणार आहेत असं लक्षात ठेवा. राईट. सो अशा वेळेने आपल्याकडे ग्रुप्स आहेत एस पी डी एफ. ओके. आता जरा एक कॉमन गोष्ट अगोदर जी आपण बघितलेली आहे ती बघूया. बघा, आपण सबशेल्स पण बघितले होते. राईट. सबशेल्स कोणते कोणते होते? सबशेल्स आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. राईट. सो काहीतरी कॉमन गोष्ट आहे ना याच्यात. सो आपण सबशेल्स बघितले होते एस पी डी एफ, बरोबर. आणि ग्रुप्सची नावं पण सेमच आहेत, एस पी डी एफ. त्यानंतर सबशेल्स बघा, कोण सबशेल्समध्ये इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी होती. राईट. एस सबशेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स राहू शकत होते? 2. पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. सिमिलरली आता इकडे बघा, एस ब्लॉक आहे. सो एस ब्लॉकमध्ये टोटल ग्रुप्स किती आहेत? 2 आहेत. ओके. एस ब्लॉकमध्ये 2, पी मध्ये 6, डी मध्ये 10 आणि एफ मध्ये 14. राईट. सो इकडे पण काय जरासं सिमिलॅरिटी दिलेली आहे. मी ते एक्सप्लेन करणार आहे कशामुळे ते तसं आहे ते. राईट. ओके. चालेल. सो हा आपला बेसिक आहे ऑफ पिरियडिक टेबल. ओके. मॉडर्न पिरियडिक टेबल बद्दल बेसिक आहे. राईट. ओके. चालेल. आता बघा, ह्यामध्ये काय काय आहे ते पण बघूया मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. सो मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला एक झिगझॅग लाईन भेटते. इकडून स्टार्ट होते ती बोरॉन पासून. ओके. बोरॉन, त्यानंतर सिलिकॉन, ओके, जर्मेनियम, आर्सेनिक, ओके, अँटीमनी, टेल्युरियम, पोलोनियम. ही झिगझॅग लाईन आहे. ओके. ह्या झिगझॅग लाईनला आपण म्हणतो
मेटॅलॉइड्स. ह्यांना काय म्हटलं जातं? मेटॅलॉइड्स म्हटलं जातं. ओके. सो ह्या झिगझॅग लाईनला काय म्हटलं जातं? मेटॅलॉइड्स असं म्हटलं जातं. ओके. चल, आता ही झिगझॅग लाईन आहे, त्याच्या लेफ्ट साईडला, म्हणजे इकडून सगळे जे एलिमेंट्स आहेत, हे झिगझॅग लाईनच्या लेफ्ट साईडला सगळे एलिमेंट्स आहेत, हे काय असणार आहेत? मेटल्स असणार आहेत. सगळे काय असणार आहेत? मेटल्स असणार आहेत. ही जी झिगझॅग लाईन आहे ती काय मेटॅलॉइड्स आहेत. ओके. ओके. त्याच्यानंतर लेफ्ट साईडला सगळे मेटल्स असणार आहेत आणि राईट साईडला सगळे काय असणार आहेत? नॉन मेटल्स असणार आहेत. ओके. राईट साईडला सगळे काय असणार आहेत? नॉन मेटल्स असणार आहेत. ओके. सो मेटॅलॉइड्स म्हणजे काय? असे एलिमेंट ज्याच्यामध्ये मेटल्सची पण प्रॉपर्टी असतात आणि नॉन मेटल्सची पण प्रॉपर्टी असतात, त्याला काय म्हटलं जातं? मेटॅलॉइड्स असं म्हटलं जातं. ओके. लेफ्ट साईडला सगळे जे एलिमेंट्स आहेत ते सगळे काय असणार आहेत? मेटल्स असणार आहेत आणि राईट साईडला सगळे एलिमेंट्स आहेत ते काय असणार? नॉन मेटल्स असणार आहेत. फरक फक्त एवढाच आहे, इकडे हायड्रोजन आहे, बरोबर? हायड्रोजन आहे. सो हायड्रोजन हा काय आहे? हा लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे, पण तो काय आहे? नॉन मेटल आहे. ओके. इट इज अ नॉन मेटल. फक्त एकच एक्सेप्शन आहे, तो म्हणजे हायड्रोजन, जो लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे आणि तो एक नॉन मेटल आहे. बाकी सगळेचे सगळे लेफ्ट साईडचे काय आहेत? मेटल्स आहेत. इवन एफ ब्लॉक एलिमेंट्सचे सगळे काय असणार आहेत? मेटल्स असणार आहेत. ओके. चालेल. आय थिंक एवढ्यापर्यंत क्लिअर असेल तुम्हाला, राईट? ओके. नेक्स्ट थिंग बघा, प्रत्येक ग्रुपला काही काही नावं दिलेली आहेत बघा. सो ग्रुप नंबर 1 जो आहे, ओके, दोज आर नोन एज अल्कली मेटल्स. ग्रुप नंबर 1ला काय म्हटलं जातं? अल्कली मेटल्स असं म्हटलं जातं. ग्रुप नंबर 2ला अल्कलाईन अर्थ मेटल्स असं म्हटलं जातं. ओके. ग्रुप नंबर 2ला काय म्हटलं जातं? अल्कलाईन अर्थ मेटल्स. ग्रुप नंबर 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 यांना आपण ट्रान्झिशन मेटल्स असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना? ट्रान्झिशन मेटल्स असं म्हणतो. हे आपले नेक्स्ट नेक्स्ट आहे अदर मेटल्स. ह्याच्यामधले जे मेटल्स आहेत ते काय असणार आहेत? अदर मेटल्स असणार आहेत. ओके. त्यानंतर हे आपण बघितले ते काय असणार आहेत? सगळे मेटॅलॉइड्स असणार आहेत आणि राहिलेले ह्या साईडला राईट साईडच्या गोष्टी काय असणार आहेत? नॉन मेटल्स असणार आहेत. आता नॉन मेटल्सच्या आतमध्ये पण काही डिफरन्स आहे बघा. इकडे बघा, ग्रुप 17चे एलिमेंट्स आहेत. सगळेचे सगळे ग्रुप 17च्या एलिमेंट्सला आपण हॅलोजन्स असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना? हॅलोजन्स. हे गॅसेसच आहेत, पण त्याला काय म्हटलं जातं? हॅलोजन्स असं म्हटलं जातं. आणि ग्रुप 18च्या एलिमेंट्सला आपण नोबल गॅसेस असं म्हणतो. वी कॉल देम नोबल गॅसेस. ओके. किंवा त्याला इनर्ट गॅसेस पण म्हटलं जातं. सो ग्रुप 18 एलिमेंट्स काय असणार आहेत? इनर्ट गॅसेस असणार आहेत. ओके. त्याच्यानंतर हा जो एफ ब्लॉक आहे, ओके, एफ ब्लॉकमध्ये ही जी सिरीज आहे त्याला आपण लेंथेनाइड सिरीज असं म्हणतो, कारण त्याचा पहिला एलिमेंट जो आहे तो लेंथेनम आहे, म्हणून या सिरीजला लेंथेनाइड सिरीज म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर त्याच्या खालची जी सिरीज आहे त्याला आपण ॲक्टेनाइड सिरीज असं म्हणतो. ओके. सो लेंथेनाइड आणि ॲक्टेनाइड्स, राईट? सो ॲक्टेनाइड पहिला एलिमेंट ॲक्टेनाइड आहे. आता ह्यामध्ये फरक एवढा आहे की लेंथेनम आणि ॲक्टेनम हे दोन्ही ॲक्च्युअली कुठे प्रेझेंट आहेत? डी ब्लॉकमधले एलिमेंट्स आहेत आणि त्याच्या पुढचे एलिमेंट्स कुठे असणार आहेत? एफ ब्लॉकमधले असणार आहेत. ओके. चालेल. आता ऑलरेडी आपण काही गोष्टी बघितलेल्या आहेत, राईट? ओके. सो अशा वेळी आपलं पिरियोडिक टेबल आहे, बरोबर?
सो दिस इज अ पिरियॉडिक टेबल, राईट? म्हणजे ऑलरेडी आपण बघितले, आउटलाईन बघितलेली आहे आपण त्याची. ओके. सो हा जो ब्लॉक आहे त्याला आपण एस ब्लॉक म्हणतो. त्यानंतर ह्या ब्लॉकला आपण पी ब्लॉक म्हणतो. ह्या ब्लॉकला आपण डी ब्लॉक म्हणतो आणि ह्या ब्लॉकला आपण काय म्हणतो, एफ ब्लॉक असं म्हणतो. ओके, चालेल. आता बघा, काहीतरी इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला काही बघायला भेटेल. काही काही एलिमेंट्स आहेत, ओके, त्याबद्दल बघूया. त्या अगोदर काही गोष्टी लिहून ठेवतो बघा. S1, S2, ओके. त्यानंतर P1, P2, P3, P4, P5 आणि P6. त्यानंतर D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10. आणि सिमिलरली इकडे F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12, F13 आणि F14. ओके, चालेल. आता फॉर एक्झाम्पल आपलं बेस्ट आणि सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल आहे, दॅट इज कार्बन. ओके, कार्बनचं ॲटॉमिक नंबर 6 आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 1s2, 2s2, 2p2. ओके, सो कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे 1s2, 2s2, 2p2, राईट? ओके. त्यानंतर इकडे बघा रोज 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, राईट? ओके. आता बघा कार्बनचं लास्ट इलेक्ट्रॉन कुठे आहे आपलं, राईट? सो बघा सेकंड नंबर, म्हणजे सेकंड हा आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे, म्हणजे नंबर ऑफ रोज असणार आहे आणि P2 मध्ये असणार आहे, राईट? सो बघा सेकंड नंबर म्हणजे इकडून, राईट, आणि P2 म्हणजे इकडे. सो कार्बनची पोझिशन बघा कुठे असणार आहे, ह्या साईडला इकडे असणार आहे. P2, 2p2 लास्ट इलेक्ट्रॉन आहे. सो ह्याची पोझिशन कुठे असणार आहे, इकडे असणार आहे, राईट? ओके. अजून काही एक्झाम्पल्स बघूया. फॉर एक्झाम्पल सोडियम बघूया. सोडियमचा ॲटॉमिक नंबर 11 आहे. सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे 1s2, 2s2, 2p6, 3s1. काय असणार आहे 2p6, 3s1, राईट? ओके. सो बघा त्याची पोझिशन काय असणार आहे, तर 3 थर्ड रो म्हणजे इकडे असणार आहे. ओके, आणि S1, राईट, S1च्या अंडर येणार आहे. सो 3s1 ची पोझिशन इकडे काय असणार आहे, सोडियम असणार आहे. ओके, त्याचा ॲटॉमिक नंबर काय 11 आहे. ओके, चालेल. सो अशा वेळेने आपण पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंटची पोझिशन कुठे आहे ते आपण सांगू शकतो. ओके, सो त्यामुळे आपल्याला काय आहेत, इलेक्ट्रॉन्स आपल्याला असे भेटणार आहेत. ओके, सेम वे आता डीचं एक बघूया. फॉर एक्झाम्पल Fe बघूया, आयन Fe. Feचा ॲटॉमिक नंबर 26 आहे. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विल बी 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2, 3d6. सो लास्ट इलेक्ट्रॉन्स कुठे जातात, कुठे आहेत, 3d6 मध्ये आहे, बरोबर, राईट? सो आता डी साठी n-1 आपल्याला रूल यूज करावा लागतो. ओके, डी साठी काय यूज करायचं, n+1 रूल यूज करावा लागतो. ओके, सो 3d6 आहे, राईट, 3d6. सो 3+1 करावं लागणार आहे, म्हणजे काय असणार आहे 4. सो त्याची पोझिशन काय असणार आहे 4 मध्ये असणार आहे, राईट? सो 3d6 ते पोझिशन कुठे येणार आहे 4 मध्ये येणार आहे आणि d6 मध्ये. सो Fe साठी आपल्याला काय यूज करावं लागणार आहे, Fe ची पोझिशन इकडे असणार आहे. ओके, 4d6 कडे असणार आहे. ओके, चालेल. सो डी जी ब्लॉक आहे त्याचे एलिमेंट्सला अरेंज करताना आपल्याला n+1 यूज करावा लागतो. सिमिलरली एफ ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत त्याच्यासाठी आपल्याला n+2 यूज करावं लागतं. ओके, चालेल. सो अशा वेळेने आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन्स अरेंज करत जायचं आहे. ओके, आणि अशा वेळेने आपण कोणत्या पण इलेक्ट्रॉन्स अरेंज करू शकतो आणि त्याच वेळेने आपण एलिमेंट्सचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण पिरियडिक टेबल बघून सांगू शकतो
की लास्ट त्याचे इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे. फॉर एक्झाम्पल हा आपला पिरियोडिक टेबल आहे. सो वरती मी लिहून घेतो बघा, S1, S2, D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9, D10, P1, P2, P3, P4, P5 आणि P6. ओके, चालेल. सो आणि ह्या साईडला पण असणार आहे F1, F2, F3, F4, F5, F6, F7, F8, F9, F10, F11, F12, F13 आणि F14. ओके, चालेल. सो फॉर एक्झाम्पल आपण एक कोणतं पण एक्झाम्पल घेऊया. सो फॉर एक्झाम्पल BR, ब्रोमिन माझा एक्झाम्पल आहे असं आपण कन्सिडर करूया, राईट. ओके, सो आज समजा आपल्याला ब्रोमिनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. ओके, ब्रोमिनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे. तर कसं काढणार, त्याचं लास्ट इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे, राईट. सो बघा ब्रोमिन, सो लास्ट इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे बघा, तो कोणत्या रो मध्ये असणार आहे, 4th रो मध्ये असणार आहे आणि कोणत्या ग्रुपमध्ये असणार आहे, P5 मध्ये असणार आहे. सो लास्ट इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे त्याचा, 4p5. बरोबर, काय असणार आहे, 4p5. ओके, चालेल. सो लास्ट इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे, 4p5 असणार आहे. ओके, सो त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असणार आहे, P5 त्यानंतर काय असतं, S असणार आहे. सो 4s2, 4s2. ओके, आणि त्याच्या अगोदर काय आहे, आर्गॉन प्रेझेंट आहे. सो आर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. सो आपल्याला असं भेटतं, नोबल गॅस कोणता आहे, आर्गॉन, ह्या स्टँडर्ड कन्सिडर केला जातो. सो ब्रोमिनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असणार आहे, आर्गॉन 4s2 4p5. ओके, सिमिलरली अजून पण काही एलिमेंट्स आपण बघू शकतो ज्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण डायरेक्टली रिमूव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल समजा आपण सिल्वर घेऊया, सिल्वर, राईट. सो Ag. ओके, चालेल. आता Agचं लास्ट इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे बघा, D9 मध्ये असणार आहे. कुठे असणार आहे, D9. आणि कोणत्या रो मध्ये आहे, 5th रो मध्ये आहे. बरोबर. आता आपण ह्याच्यासाठी यूज काय केलं होतं, N+1 रूल यूज केला होता, राईट. सो आपल्याला ओके, सॉरी, N+1. सो ह्याची व्हॅल्यूज लिहिताना आपल्याला N-1 रूल यूज करावा लागणार आहे. सो 5-1 काय असणार आहे, 4 असणार आहे, राईट. सो ह्याची व्हॅल्यू लास्ट इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे, 4d9 मध्ये असणार आहे. कुठे असणार आहे, 4d9 मध्ये असणार आहे. ओके, चल. ओके, सो अशा वेळेने आपण सांगू शकतो की लास्ट इलेक्ट्रॉन कुठे असणार आहे आणि त्यावेळेने आपण त्याचं काय करू शकतो, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पण रिमूव्ह करू शकतो, राईट. सजेस्ट करून रिमूव्ह करू शकतो, राईट. ओके, सो आय होप एवढेपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. ओके, सिमिलरली काही कन्सेप्ट आहेत, नोबल गॅसेसबद्दल माहिती असलं पाहिजे. हे सगळ्यात जास्त स्टेबल असतात, राईट. ओके, दिस आर द मोस्ट स्टेबल. आणि का स्टेबल असतात, कारण त्यांचं जो आउटर मोस्ट जी शेल आहे, ओके, तिकडे ऑक्टेट रूल किंवा डुप्लेट रूल फॉलो झालेला असणार आहे. लास्ट इलेक्ट्रॉनमध्ये पण ऑक्टेट रूल किंवा डुप्लेट रूल फॉलो झालेला असणार आहे. ह्याचा अर्थ इट इज कम्प्लिटली फिल्ड. ती काय असणार आहे, कम्प्लिटली फिल्ड असणार आहे. म्हणून हे जे एलिमेंट्स आहेत ते हायली स्टेबल असतात, मोस्ट स्टेबल असणार आहे. ओके, चालेल. सो ते मोस्ट स्टेबल असतात आणि जे गोष्ट मोस्ट स्टेबल असतात ते लेस रिएक्टिव्ह असतात, त्यामुळे ते सगळ्यात कमी रिएक्टिव्ह असणार आहेत. ओके, सो आय होप एवढ्यापर्यंत क्लिअर असेल बेसिक पिरियोडिक टेबलचं. सो आपण इकडे स्टॉप करूया. सो थँक्यू एव्हरीवन.